सोलापूरचं म्हणजे खेडेगावचे सुसला बनवायला लागले. हाय, वेलकम आहे यूट्यूब चॅनल. सगळं कशी आहे मंडळी, नमस्ते. तर मी बघा आज काय करायला लागले, तर मी एक कांदा चिरून घेतली आणि एक मोठी टमाटर चिरून घेतली आणि 4 हिरवी मिरची कापून घ्यायला लागले. तर मी हे पातेल्यामध्ये पाणी घेतले होते. पाणी घेऊन मग हे भिजून घेतलेले बघू शकते. वाव, किती सुंदर मऊ झाले बघा. खायला पण खूप सुंदर वाटते. 2 मुरमुरं पाकिट आणले होते मी, बघू शकते. मी मुरमुरं पाकिट दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असले मी 2 मुरमुरं पाकिट आणलेली होती. तर हे पहिलं होती 20 रुपयाला, आता 25-30 रुपयाला म्हणू लागल्यात. तर मी 30 रुपयाला 2 आणलेले. तर त्याच्यासाठी तर मी बघू शकते. इथे मी शेंगदाणा आणलेले हरपायची दाखवते. हे बघा, त्याच्यात सुसलामध्ये टाकायला शेंगदाणा आणले. तर 2 पाकिट 5-5 वाली फुटाण्याची डाळ आणले हरभऱ्याचं. हे बघा, तर खूप स्वाद लागतो आणि इतकी छान वाटतात ना. तर मी पावशेर दूध पण आणले बघू शकते. आम्ही सकाळी संध्याकाळी पावशेरच आणते. आणि मुलांना तरी पण एक मारीगोल्ड बिस्किट आणले बघू शकते, किती सुंदर शुगरची बिस्किट. आणि काय शुगर वगैरे काही नाही आहे, तर मुलांना मारीगोल्ड आवडतात म्हणून मी आणलेले 5 रुपयाची. तर मी आता बनवणार आहे सुसला. तर सुसला कशाला म्हणते तुम्हाला सांगू का? मुरमुऱ्याचा सुसला म्हणजे की मुरमुरा आपण पोया कशी भिजून घेतो तसं मुरमुरा भिजून घ्यायची. मग भिजून घेतल्यानंतर मग एक पातेलं ठेवायची. मग गॅस पेटवायची. मग गॅस पेटवल्यानंतर ह्याच्यात मी थोडंसं शेंगदाणा भाजून घेते, खूप छान लागते. ह्याच्यामध्ये असं टाकायची. मग आता मी सगळी शेंगदाणा भाजून घेते. तर भाजून घेतल्यानंतर तर ते लाल झालं की मग काढून ठेवायची. मी आता चहाला ठेवायला लागले. तर माझी नाश्ता तयारी करायला लागले मी, तुम्ही बघू शकते. तर मी थोडंसं पाणी घातलं चहा ठेवण्यासाठी. तर मी चहा ठेवली कारण की आमची मुलं उठली की चहा मागतात, चहा बिस्किट खायला. सुसला मी करायला लागले तरी पण त्यांना बिस्किट खायची इच्छा करायला लागले. तर मी आता चहा ठेवली. मला पण सकाळी 1 कप चहा लागतो. तर मी आता ठेवलेली चहा टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता की चहा कशी करते. तर कोणाला छान सुसला आवडतात नाही की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की मस्त. मी आता थोडंसं साखर टाकते, खूप पाणी नाही ठेवली मी, थोडंसं. कारण की आज मिस्टर नाही आहे, मिस्टर ट्रिपला गेलेत. तर मी घेतली आता साखर. एका साईडला मी चहा बनवते, एका साईडला मी नाश्ता बनवते. तर मी दाखवते कशी नाश्ता बनवले. झटपट नाश्ता होतात मित्रांनो, बनवून बहिणीनं. तर कोणाला आवडतात सुसला, तर बघू शकता. मी आता बनवायला लागले. मी मुरमुरं भिजून घेतलेले बरेच वेळ झाले, बरेच म्हणजे 5-6 मिनटं तर झालेले. तर बघा, थोडंसं तेल टाकायचे. मी दुकानमध्ये कोथिंबीर विचारल्या, कढीपत्ता विचारला, भेटलाच नाही म्हणजे. खूप म्हणजे कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकलं की अजून भारी झाले असते, पण काय करायचं नाही आहे, तर काही हरकत नाही आहे, तरी पण छान होतं. तर थोडंसं तेल गरम झालं आता मी टाकते मोहरं टाकते. कारण की जिरं म्हटलं संपलेलं, जिरं पण टाकायचं असतं. तर बघा, तडतड आवाज यायला लागला, तर मला पण ऐकायला येत असेल. तर मी थोडंसं 4 मिरची कापलेला टाकतो. पहिला लाल होतं ना त्या मिरची, तर खूप छान चविष्ट पण लागतो. आणि आता कांदा टाकतो. कांदा झाले की टमाटे टाकतो. टमाटो मग छान वाटतं, एकदम मस्त लाल होईपर्यंत. मग मी दूध टाकणार आहे आता. माझी चहा होत आले, आता दूध घालणार आहे मी. आता मी चहा बनवायला लागले. आमची तनूला म्हणजे सुसला म्हणजे खूप आवडतात. तनू आली बघा, इथं ऐकायला तुम्ही जसं भेटायचं नाही तुम्हाला. हे बघा, तनू बोल. मला सुसला खूप आवडतं. हो का? बनवते झटपट खायला ना.
त्यांना खूप आवडतात. सुसलं म्हणजे त्यांचं म्हणजे दुसरं जीव आहे. खूप आवडतात. त्या उठल्या उठल्या की मम्मी मला सुसलं खायचं, मी सुसलं बनवायला रेडी केलं. तर आता मी ह्याच्यात टाकली कांदा, टोमॅटो, जिरा आणि जिरा टोमॅटो सॉरी मोहरं टाकली आणि हिरवी मिरची टाकली. आता मी टाकते थोडासा हळद. हळद टाकल्यानंतर मी आता भाजून घेतलेला शेंगदाणा टाकते. हे बघू शकतो किती सुंदर मी भाजून घेतलेले वास. तर आता मी टाकलेले शेंगदाणा असले की आणि खूप छान वाटतं. तर हे आता मी कुठ्यानंतर डाळ काय करते नाही त्याच्या आता मला भाव. तर हेला ना आपला खडबत असतो ना ते दगडाने थोडंसं ना बारीक म्हणजे जास्त बी नाही आहे म्हणजे खूप छान वाटतात. थोडंसं चेचून घ्यायची. बघा मी तुम्हाला दाखवते अजून पाकिट खाली पडलं. तर दोन्ही पाकिट मी हे करून घेतली. माझी चहा गेले असते आता माझी चहा ओतून पण चहा सांडले असते आता. हे बघा मी आता थोडंसं जास्त हे पण नाही केलं अक्काच आहे म्हणजे ह्याच्यात अजून केलेले. तर हे बघा हे खूप बारीक केलेले. तर हे दोन पुढे काय करायचं आपल्या नाश्त्यामध्ये काढून टाकायचं. कुठे फोडणीमध्ये टाकल्यानंतर पण मुरमुऱ्यामध्ये पण टाकलं तर खूप छान वाटतं. मुरमुऱ्यामध्येच टाकायचं, फोडणीमध्ये मिक्स होतो तो. त्याला काही फोडणीमध्ये टाकायची काही गरज नाही कारण की फुटाण डाळ असतो ना ते काही जसं पण खाल्लं जातं काही नाही वाटत. तर मी मुरमुऱ्यामध्येच टाकलेले आहे. बघू शकतो वरती दिसते की तुम्हाला हे बघा. तर हे फुटाणी डाळ आहे तर ह्याच्यात मी टाकलेलं आहे. तर आता लाल झालेलं आहे आणि ह्याच्यात टाकलेलं थोडंसं चवीपुरते मीठ टाकते. मीठ हे बघा मीठ टाकते मी थोडंसं. मी टाकते चविष्ट पुरते. तर बघू शकते माझी चहा किती छान उकळायला लागले. तर तुम्हाला कोणाला माझी चहा आवडते चहा मस्त लाल झाले चहा झाली आता झटपट. तर मी आता सुद्धा फोडणी देते. मस्त काय सुंदर वास येतो. कुणाला आवडतात. आमच्या मुलांना फार आवडते म्हणून मी 2 पॅकेट बनवलेले. तुम्ही एवढं म्हणजे थोडंसं खात असलं तर मग तुम्हाला एकच पाकिट बनवू शकते. असं काही ते एक पॅकेटमध्ये भिजवल्यानंतर ते थोडंच होतात म्हणून ते थोडं जास्त टाकावंच लागतं कारण छान चविष्ट पण लागतो. आता त्याला मी मस्त खालीवर करून घेते चमच्याने दाखवते. मस्त फिरायचं असं खूपच छान वाटले. वाव मस्त झाले. पण काय सांगू बहिणींनो तर कढीपत्ता आणि कोथिंबीर असलं तर लय झणझण झाले असते पण काय नव्हतं कारण की आज शनिवार आहे ना म्हणून मार्केट बंद असतं. शनिवार पण नसते म्हणून त्या म्हटलं की सगळं नाही येत आहे. बरं ठीक आहे. खूप छान सुचलं. मी काही जास्त तेल वापरलं नाही काय नाही. थोडंसं तेल वापरायचं कारण की कोणाला खाऊ वाटतात कोणाला नाही खाऊ वाटत. थोडंसं टाकलं तर पण काही हरकत नाही. इतके छान होतात ना सुसलं म्हणजे तुम्हाला काय सांगावं. आणि ह्याच्यात खाताना थोडंसं लिंबू पिळायचं लय भारी लागतं. मला तर खूप आवडतं कारण की ह्याला सुसलं म्हणजे तुम्ही खेडेगावात म्हणजे कर्नाटक गावात गुलबर्गाला आणि बेंगळूरला हे सगळं फेमस असतात कारण की अक्कलकोटला हे सगळं सुसलं म्हणजे तुम्हाला लगेच तोंडाला पाणी सुटतील की त्याच्याबरोबर सांबार पण देतात. सांबार आणि शेव टाकतात थोडंसं काटेशेव. तर खूप सुंदर वाटतं. कोथिंबीर असली असते तर काय सांगू आपण मस्त झाले असते. कोथिंबीर नाही जाऊ काही हरकत नाही. आणि गरम गरम नाश्ता आता करणार. आमची निवृत्ती अजून झोपलेले आमची अनु झोपलेले कारण की थोडंसं रात्री त्यांचे पप्पा बाहेर गेले होते म्हणून त्या उशीरने आल्या. त्यांच्या वाट बघत बघत आम्ही बसलो होते. त्या पण आमची पोरं वाट बघत होते म्हणून
झोपलाच नव्हता, उशीरने झोपल्यात. मी थोडंसं झाकून घेतलं 2 मिनटं, वाफेवर मस्त मऊ होतं. तर मी आता झालं बघा, आम्ही वाट बघतो झालं त्यामुळं. कशी वाटलं माझी सुसला तर तुम्हाला मी दाखवते. तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कोल्हापूरचा सुसला आणि खेड्या म्हणजे कर्नाटकची सुसला कुणाला आवडतात सांगा. तर नक्की कुणाला आवडतात या जेवायला तुम्हाला मी बनवून देऊ आपण, असं काय नाही आहे. तर हे बघा झालं, आमची आम्हाला भूक लागली आहे. तर मी आता वाढून देणार आहे. तर आता मस्त चहा पण देणार आहे त्यांना, त्यांच्या सुसला बरोबर. तनू धर. मस्त वाटलं, वाव छान, खायला पण खूप छान वाटणार आहे. तर हे बघा, तर मी ह्याला म्हणतात सोलापूरचा सुसला. वाव किती सुंदर आहे. तर कुणाला आवडलं आहे हे बघा. वाव चम्मच घेतली का बघ. तर मी तुम्हाला दाखवते. तर थांब, हे बघा तनू घेऊन चालली आहे. तर कशी वाटलं तुला, चांगली वाटलं का? खूप छान वाटलं. तुला आवडतो ना? हे बघू शकते, सोलापूर सुसला ह्याला म्हणतात. ह्याला कोथिंबीर कढीपत्ता झाले असते तर लई झणझण झाले असते मित्रांनो, भावांनो. तर आता राहू द्या, जा खा आता मस्त. सगळ्यांना माझी व्हिडिओ कशी वाटले शेवटपर्यंत बघितले थँक्यू. आणि आवडले असं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की विसरू नका. कारण की असंच तुम्हाला पुन्हा भेटू आपण. ते अजून झोपलेले आहे तिकडे कोपऱ्याला. तर आम्ही तिघच आम्ही हे केले. त्यांचे पप्पा ट्रिपला गेले तर जल्दी कुठं कोल्हापूरला गेले का कुठे गेले माहिती नाही आहे, पण गेलेले. तर हे बघा नाश्ता कशी वाटते तुम्हाला, नक्की शेअर कमेंट करा. तर बघा आम्ही नाश्ता करायला लागले, तुम्हाला पण या सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर या सगळं जेवाय नाश्ता करायला. तर बाय बाय आता.